Hello friends, welcome my YouTube channel. Today we are going to learn class 5th subject English. Topic our solar system. विद्यार्थ्यांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण आवर सोलर सिस्टीम हा जो लेसन आहे हा लेसन या ठिकाणी लर्न केलेला होता. तर आज या ठिकाणी आपण या लेसनचे क्वेश्चन आणि आन्सर्स हे या ठिकाणी आपण लर्न करणार आहोत. तर क्वेश्चन नंबर 2, गेस द मीनिंग ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. खाली काही शब्द दिलेले आहेत. लुक अप दीज वर्ड्स इन अ डिक्शनरी. खालील शब्दांचे अर्थ ओळखा, नंतर हे शब्द शब्दकोशात पहा. खाली आपल्याला काही वर्ड दिलेले आणि त्यांचे अर्थ हे आपल्याला ओळखायचे. मग वर्ड आहे सरफेस, सेकंड आहे स्पेस, थर्ड आहे एन्व्हलप, 4 आहे स्पेस क्राफ्ट आणि 5 आहे ॲस्ट्रॉनॉट. तर अशा प्रकारे हे 5 वर्ड्स आहे. या 5 वर्डचे मिनिंग हे मी माझ्या नोटबुकमध्ये राईट डाऊन केलेले आहे. तर या ठिकाणी पाहू शकता की फर्स्ट वर्ड आहे सरफेस, त्याचा मिनिंग आहे पृष्ठभाग. स्पेस म्हणजे अवकाश किंवा अंतराळ. एन्व्हलप म्हणजे आच्छादन. स्पेस क्राफ्ट अंतराळ याने किंवा अंतरिक्ष याने. आणि ॲस्ट्रॉनॉट अंतराळवीर किंवा अवकाश यात्री. विद्यार्थ्यांनो, सध्या सुनीता विल्यम ह्या ज्या ॲस्ट्रॉनॉट आहे, तर ह्या सध्या या अंतरिक्षामधून पृथ्वीवर आलेल्या आहेत आणि त्यांचं वेलकम हे या ठिकाणी आपण यूट्यूबवर वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत. तर अशी ही ॲस्ट्रॉनॉट अंतराळवीर सुनीता विल्यम ही पृथ्वीवर या ठिकाणी आलेली आहे. अवकाशातून ती या पृथ्वीवर आलेली आहे. तर ती आहे एक अंतराळवीर म्हणजे ॲस्ट्रॉनॉट. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3, फाइंड द इंग्लिश नेम ऑफ अदर प्लॅनेट इन द सोलर सिस्टीम अँड राईट ॲट लीस्ट 2 सेंटेन्सेस अबाउट ईच. या ठिकाणी तुम्हाला जसं आपण या आवर सोलर सिस्टीममध्ये जे ग्रह बघितले, जी सूर्यमाला बघितली, सूर्यमालेतील वेगवेगळ्या ग्रहांबद्दल माहिती आपल्याला त्या ठिकाणी मिळवलेली आहे. त्याचप्रमाणे इतरही अजून ग्रह हे सूर्यमालेमध्ये आहेत. तर अशा इतर ग्रहांची माहिती ही तुम्ही या ठिकाणी कलेक्ट करायची आणि ती या ठिकाणी लिहायची आहे. मग मी हे माझ्या नोटबुकमध्ये राईट डाऊन केलेली आहे. तर पहिला जो प्लॅनेट आहे म्हणजे पहिला जो ग्रह आहे तो आहे मर्क्युरी. त्याला मराठीमध्ये म्हणतात बुध ग्रह. Mercury is the closest planet to the sun. It is too hot during the daytime and it is too cold at night. मर्क्युरी हा असा ग्रह आहे की तो सूर्याच्या अगदीच जवळ आहे. त्याचप्रमाणे दिवसा हा जो ग्रह असतो तो गरम असतो आणि रात्रीच्या वेळेस तो कसा असतो, थंड असतो. इट लुक्स जस्ट लाईक आवर मून फ्रॉम अ डिस्टन्स. आणि आपण या ग्रहाला मूनपासूनही थोड्या अंतरावर पाहू शकतो. अशा प्रकारे हा जो ग्रह आहे तो आहे मर्क्युरी म्हणजेच बुध ग्रह. त्यानंतर नेक्स्ट ग्रह आहे किंवा नेक्स्ट प्लॅनेट आहे व्हीनस म्हणजे शुक्र ग्रह. इट इज द हॉटेस्ट प्लॅनेट ऑफ आवर सोलर सिस्टीम. इट इज ऑलमोस्ट द सेम साईज ॲज द अर्थ. इट इज द सेकंड प्लॅनेट फ्रॉम द सन. व्हीनस म्हणजे शुक्र हा ग्रह. इट इज द हॉटेस्ट प्लॅनेट ऑफ आवर सोलर सिस्टीम. आपल्या या सूर्यमालेमधील हा जो शुक्र म्हणजे व्हीनस नावाचा जो ग्रह आहे तो कसा आहे, हॉटेस्ट आहे, गरम आहे. इट इज ऑलमोस्ट द सेम साईज ॲज द अर्थ. आणि हा ग्रह दिसायला पृथ्वीच्या साईज एवढा आहे, म्हणजे पृथ्वीचा जेवढा आकार आहे तेवढाच या व्हीनस ग्रहाचा सुद्धा आकार आहे. इट इज द सेकंड प्लॅनेट फ्रॉम द सन. आणि हा जो प्लॅनेट आहे, हा जो ग्रह आहे हा सूर्यापासून जवळ आहे आणि ह्या 2 नंबरला आहे. त्यानंतर थर्ड प्लॅनेट आहे मंगळ ग्रह, मार्स. मार्स मीन मंगळ ग्रह. मार्स इज द रेड प्लॅनेट ऑफ आवर सोलर सिस्टीम. मार्स हा जो प्लॅनेट आहे, हा जो ग्रह आहे याचा कलर कोणता आहे, रेड. इट हॅज मेनी अर्थ लाईक फिदर्स. याच्यामध्ये वेगवेगळे पृथ्वीचे फिदर्स म्हणजे वैशिष्ट्ये आपल्याला पाहायला मिळतात. द सायंटिस्ट ऑलवेज थॉट दॅट मार्स हॅड लाईफ. आणि अशा प्रकारे सायंटिस्टने या मार्सबद्दल आपल्या या जीवनामध्ये वेगवेगळे विचार हे या ठिकाणी मांडलेले आहेत. त्यानंतर
नेक्स्ट ग्रह आहे ज्युपिटर म्हणजे गुरुग्रह. इट इज द बिगेस्ट प्लॅनेट इन द सोलर सिस्टीम. हा जो ग्रह आहे ज्युपिटर म्हणजे गुरुग्रह हा सोलर सिस्टीमपेक्षा मोठा आहे. ज्युपिटर इज अ सो ह्यूज. हा जो ग्रह आहे ज्युपिटर हा मोठा आहे दॅट 30,100 अर्थ कुड फिट इनसाइड इट. आणि तो पृथ्वीच्या आतमध्ये 1300 मीटर अंतरावर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर नेक्स्ट प्लॅनेट आहे सॅटर्न म्हणजे शनी ग्रह. इट इज द मोस्ट स्पेक्टॅक्युलर प्लॅनेट इन द सोलर सिस्टीम. इट इज सराउंडेड बाय कलरफुल रिंग्स. या ठिकाणी सॅटर्न म्हणजे शनी ग्रह हा जो आहे तर हा या ठिकाणी कलरफुल असा ग्रह आहे. याच्यावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या कलरफुल अशा रिंग्स पाहायला मिळतात. सॅटर्न हॅज द लार्जेस्ट नंबर ऑफ सॅटेलाईट. आणि सगळ्यात मोठा उपग्रह हा आहे सॅटर्न. तर अशा प्रकारे या ठिकाणी प्रत्येक ग्रहाबद्दल या ठिकाणी 2 ते 3 सेंटेन्सेसमध्ये इन्फॉर्मेशन ही या ठिकाणी लिहायची होती आणि मी या माझ्या नोटबुकमध्ये राईट डाऊन केलेली आहे. तर तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये ही इन्फॉर्मेशन राईट डाऊन करायची आणि या ठिकाणी रीड करायची. तर विद्यार्थ्यांनो अशा प्रकारे आवर सोलर सिस्टीम हा जो लेसन आहे या लेसनमधले क्वेश्चन आणि आन्सर्स हे या ठिकाणी मी लर्न केलेले आहे. तर विद्यार्थ्यांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जरूर करा, त्याचप्रमाणे शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.